कल खेल में हम हो ना हो गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा. राज कपूर यांचं आयुष्यही असंच होतं हेच म्हणता येईल, कारण सिनेमा हा त्यांचं आयुष्य होता. राज कपूर यांच्या जयंतीचं हे शताब्दी वर्ष. या शताब्दी वर्षानिमित्त नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संपूर्ण कपूर कुटुंबियांची भेट घेतली आहे. राज कपूर यांनी त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्यापासून सुरू झालेला चित्रपटांचा वारसा पुढे चालवला. आता कपूर घराण्यातली चौथी पिढी ही बॉलिवूडमध्ये आपलं स्थान टिकवून आहे. राज कपूर यांना द ग्रेटेस्ट शोमॅन असं म्हटलं जातं ते उगाच नाही. नॅशनल फिल्म्स म्युझियम मुंबई या ठिकाणी त्यांचा असलेला पुतळा या गोष्टीची ग्वाही देत उभा आहे आणि पुढील वर्षानुवर्ष तो पुतळाही वारसा सांगत राहील. नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या कलारंजन या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. राज कपूर यांनी वयाच्या 24व्या वर्षी RK फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस सुरू केलं. त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करून त्यात अभिनय करण्यास देखील सुरुवात केली. ते त्यांच्या काळातील सर्वात तरुण दिग्दर्शक होते. राज कपूर यांनी पहिला चित्रपट आग 1948 मध्ये बनवला. यासाठी त्यांनी आपली कारही गहाण ठेवली होती. चित्रपट युनिटला चहा, पाणी आणि नाश्ता देण्यासाठी त्यांनी आपल्या नोकराकडून पैसे घेतले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही, पण त्याने राज कपूर यांना नवीन दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित केलं. या चित्रपटामुळे राज आणि नर्गिस ही हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडी बनली. राज कपूर यांनी आग मध्ये नर्गिस यांना साईन केलं होतं. त्यांना पहिल्या भेटीतच नर्गिस आवडू लागले. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या हिट चित्रपट बरसात मध्ये 1960 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. नायिका म्हणून नर्गिस यांची निवड केली. राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली. प्यार हुआ इकरार हुआ है हे त्यांनी एका छत्रीखाली म्हटलेलं गाणं, त्यातली मुंबई ही अनेक प्रेमी युगुलांना छत्रीतलं आणि पावसातलं प्रेम शिकवून गेली. 1952 मध्ये राज कपूर यांनी आवारा हा कल्ट चित्रपट बनवला, ज्याने हिंदी चित्रपट सृष्टीचा जगातील नकाशाच बदलून टाकला. ही कथा जाणून घेतल्यानंतर राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी या चित्रपटात काम करण्यास होकार दिला होता. मात्र त्यांचा नायक आणि दिग्दर्शक आपला मुलगा असल्याचं कळताच त्यांनी आपलं पाऊल मागे घेतलं. पृथ्वीराज कपूर यांचा असा विश्वास होता की आपला मुलगा चांगला चित्रपट बनवू शकत नाही. त्यानंतर लेखक ख्वाजा अब्बास अहमद यांच्या समजुतीनंतर त्यांनी होकार दिला. मॉस्को मधील एका मोठ्या हॉलमध्ये चित्रपटाचा प्रीमियर झाला. तेव्हा राज कपूर आणि नर्गिस यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते आले होते. बऱ्याच रशियन चित्रपट निर्मात्यांनी युद्धावर चित्रपट बनवले, परंतु हा चित्रपट प्रेम आणि आशा या शोकांतिकेत दर्शवतो, जसे की यापूर्वी कधीही झालं नव्हतं. रशियन लोकांच्या या प्रेमाच्या बदल्यात आणि त्यांच्या सन्मानार्थ राज कपूर यांनी मेरा जूता है जपानी हे गाणं श्री 420 चित्रपटात तयार केलं. 1960च्या सुमारास ते मेरा नाम जोकर हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. त्यांना चित्रपटात रशियन सर्कस ठेवायची होती. या संदर्भात त्यांना लंडनहून मॉस्कोला जायचं होतं, परंतु तेथे त्यांच्याकडे जाण्यासाठी व्हिसा नव्हता. मात्र तरीही त्यांना तेथे जाण्याची परवानगी मिळाली. राज कपूर यांच्याकडे मेरा नाम जोकर या चित्रपटाची कथा बराच काळ होती, मात्र त्यावर चित्रपट काढण्यास ते घाबरत होते. चित्रपट बनवायचा की नाही हे ठरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन प्रतिक्रिया घेण्यास, लोकांना कथा सांगण्यास सुरुवात केली. बहुतांश लोकांचा प्रतिसाद सकारात्मक होता. 4 तास आणि 2 अंतरांचा हा चित्रपट बनवणं सोपं काम नव्हतं. भव्यता टिकवण्यासाठी राज कपूर यांनी आपली संपूर्ण बचत गुंतवली, पण चित्रपट फ्लॉप झाला आणि कपूर कुटुंब रस्त्यावर आलं. त्यानंतर त्यांनी बॉबी 1973 मध्ये हा चित्रपट केला, जो हिट ठरला आणि त्यांनी पुनरागमन केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्याचप्रमाणे लता मंगेशकर यांच्या प्रभावाने त्यांनी सत्यम शिवम सुंदरम 1978 कल्ट क्लासिक चित्रपट बनवला. खरं तर लताजींच्या सुंदर आवाजाचा थीम म्हणून एक चित्रपट बनवावा अशी कपूर यांची इच्छा होती. कथेसोबतच राज कपूर यांच्या चित्रपटांची गाणीही महत्वाची होती. हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांनी आपल्या चित्रपटातून अनेक सदाबहार गाणी दिली. मला संगीतकार व्हायचं असा खुलासा त्यांनीच केला होता. जेल यात्रा, चित्तोर विजय आणि गोपीनाथ या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली. 3 वर्ष शास्त्रीय संगीताचे धडेही घेतले. लता दीदी 1949 मध्ये आलेल्या बरसात चित्रपटापासून त्यांच्या चित्रपटांमध्ये त्यांचा आवाज देत होत्या. मात्र संगीतामुळेच दोघांमध्ये अंतर निर्माण झालं. पण नरेंद्र शर्मा यांच्या मध्यस्थीने लता दीदींनी आपला निर्णय बदलला आणि RK फिल्मसाठी पुन्हा गाणं सुरू केलं. राज कपूर हे दम्याचे रुग्ण होते. आयुष्याच्या अखेरीस त्यांना वारंवार दम्याचा झटका आला. मात्र तरीही त्यांनी काम सुरूच ठेवलं. त्यावेळी ते हिना चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्याच दरम्यान 90व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. परिस्थिती अजिबात चांगली नव्हती, तरीही ते समारंभाचा एक भाग झाले.
काही काळानंतर राज कपूर यांचे नाव सन्मानासाठी घोषित करण्यात आलं. नियमानुसार त्यांना स्टेजवर जाऊन पुरस्कार स्वीकारायचा होता, पण ते उठू शकले नाही. तेव्हा भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटरमण प्रोटोकॉल तोडून आदराने राज कपूर यांच्या खुर्चीजवळ पोहोचले. त्यांना पुरस्कार दिला. या दरम्यान त्यांना दम्याचा झटका आला. राष्ट्रपतींच्या रुग्णवाहिकेतून त्यांना सभागृहातून एम्स मध्ये नेण्यात आलं आणि बरोबर 1 महिन्यानंतर 2 जून 1988 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा रणधीर कपूरने हिना हा चित्रपट पूर्ण केला आणि तो 1991 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा नायक ऋषी कपूर होते. राज कपूर यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट हिट झाला होता. राज कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचा चित्रपटाचा वारसा अबाधित ठेवला. आपल्यावरच हसून लोकांचं रंजन करणाऱ्या राज कपूर यांचं सिनेसृष्टीतलं योगदान हे खूप मोठं आहे. राज कपूर म्हणजे कलंदर आयुष्य जगणारा अवलिया माणूस होता. त्यांनी सिनेमासृष्टीला दिलेलं योगदान ही सिनेमासृष्टी कधीही विसरणार नाही. त्यांची अभिनयाची आपलीशी शैली, निळ्या डोळ्यांनी बोलणं, चार्ली चॅप्लिन सारखा अभिनय, आनंद वाटणं आणि मनातली सल मनात ठेवणं हे त्यांना अगदी लिहिलंय जमलं. कपूर यांचं शताब्दी वर्ष, पण आज राज कपूर आपल्यात नाही. तरीही राज कपूर हे त्यांच्या चित्रपटांमुळे, त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या गाण्यांमुळे, त्यांच्या शैलीमुळे फक्त अजरामर झाले. त्यात काही शंकाच नाही. तुर्तास व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. कलासृष्टीतील असे नवनवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.